नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश चंद्र, कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो. माझा मोबाईल क्रमांक 9881 988 688. मित्रांनो, आजच्या आपल्या या ऑडिओ सिरीजमध्ये आपल्याला एक नवीन कायदा शिकून घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989. या कायद्याला दृष्ट कृत्य टाळण्याचा कायदा 1989 असे देखील म्हणतात. यालाच इंग्रजीमध्ये ॲट्रॉसिटी ऍक्ट असे म्हटले जाते. कायद्याचा उद्देश अनुसूचित जाती जमातींच्या व्यक्तींवर होणाऱ्या अपराधांना प्रतिबंध करणे, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींवर होणाऱ्या अपराधांच्या समपरीक्षेसाठी विशेष न्यायालयांची तरतूद करणे, अपराधांना बळी पडलेल्या व्यक्तींना न्याय देणे व त्यांचे पुनर्वसन करणे. कायद्याबद्दल सर्वसाधारण माहिती. या कायद्याचे नाव अनुसूचित जाती जमाती अत्याचारास प्रतिबंध अधिनियम 1989 असे आहे. या कायद्यावर दिनांक 11 सप्टेंबर 1989 रोजी राष्ट्रपतींची सही झाली, म्हणजेच या तारखेला हा कायदा संमत करण्यात आला. या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी दिनांक 30 जानेवारी 1990 पासून करण्यात आली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या असलेल्या प्रत्येक सदस्याला या कायद्याचे संरक्षण आहे. एससी, शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती म्हणजेच संविधान अनुच्छेद 366 पोटकलम 24 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे होय. एसटी, शेड्यूल ट्राइब्स, अनुसूचित जमाती म्हणजेच संविधानाचे अनुच्छेद 366 पोटकलम 25 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे होय. अत्याचाराची व्याख्या या ठिकाणी दिली आहे. या कायद्यानुसार अनुसूचित जाती किंवा जमातीच्या व्यक्तीची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक किंवा आर्थिक हानी म्हणजेच अत्याचार होय. कायद्याबद्दल महत्वाचे, एससी एसटी अत्याचाराची तक्रार नोंदविल्यानंतर 60 दिवसांच्या आत तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यात येतो. असा खटला विशेष न्यायालयात किंवा एकमेव विशेष न्यायालयात चालवला जातो. दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत न्यायालयाने खटला निकाली काढला पाहिजे. या कायद्यानुसार अत्याचारांच्या अपराधांच्या बाबतीत तपासाचे अधिकार पोलीस उपअधीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यास आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे. हे झाले या कायद्यातील काही महत्वाच्या गोष्टी. त्यानंतर ॲट्रॉसिटी ऍक्ट 2018च्या काही विशेष घडामोडी. 60 दिवसात तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल करावे लागेल. लैंगिक शोषण, महिलेचा अपमान, विवस्त्र करण्याच्या इराद्याने केलेली बळजबरी, चोरून पाहणे वा पाठलाग करणे अशा घटनांमध्ये शासकीय आर्थिक मदत मिळवण्यासाठी वैद्यकीय चाचणीची गरज नाही. अत्याचाराच्या अपराधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 482 मधील तरतुदीनुसार अटकपूर्व जामीन मिळणार नाही. तपासानुसार अत्याचाराच्या प्रकरणात प्रथमदर्शनी तथ्य आढळून येत नसेल तर जामीन होणार. अत्याचाराचे आरोप खोटे आढळल्यास फिर्यादी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 217 व 248 नुसार प्रति कारवाई देखील होऊ शकते. या कायद्याची प्रस्तावना जर बघितली तर आपली जी परीक्षा आहे खात्यांतर्गत फौजदार परीक्षा, या परीक्षेत या कायद्याच्या एकूण कलमांपैकी फक्त 2च कलमे अभ्यासायला आहेत. त्या व्यतिरिक्त आपल्याला प्रस्तावना देखील अभ्यासायला आहे आणि अत्यंत सोपा हा कायदा आपल्याला 4 गुण देऊन जातो. तर सुरू करूया प्रत्यक्ष प्रकरण किंवा कायदा अभ्यासायला. त्यात प्रकरण क्रमांक 2 अत्याचारांचे अपराध. त्यात कलम 3 आहे अत्याचाराच्या अपराधासाठी शिक्षा. पोटकलम 1 नुसार आतापर्यंत 29 प्रकारचे कृत्य अत्याचार म्हणून या कलमात समाविष्ट करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे. सर्वसाधारणपणे अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीविरुद्ध गैरकायद्याने, बळजबरीने व हीन भावनेने वाईट हेतू ठेवून केलेले कोणतेही कृत्य हे अत्याचार मानले जाते. यात एससी एसटी व्यक्तीला कोणताही खाण्यापिण्या योग्य नसलेला किळसवाना पदार्थ खाण्यापिण्याची बळजबरी करणे. बी,
SC ST व्यक्ती राहत असलेल्या जागेत कोणताही किडसवाना पदार्थ टाकणे. सी. SC ST व्यक्तीच्या शेजारी कोणताही किडसवाना पदार्थ टाकणे, उदाहरणार्थ विष्ठा, कचरा, जनावरांची मृत शरीर इत्यादी. डी. SC ST व्यक्तीच्या गळ्यात पादत्राण्यांची माळ टाकून नग्न अर्धनग्न अवस्थेत धिंड काढणे. ई. SC ST व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने कपडे काढणे, हजामत करणे, चेहऱ्याला रंग लावणे. एफ. SC ST व्यक्तीची कोणतीही जमीन गैरमार्गाने ताब्यात घेणे, हस्तांतरित करणे, त्यावर पीक घेणे. जी. SC ST व्यक्तीला तिच्या हक्काच्या जमिनीमधून हाकलून लावणे, त्याच्या जमिनीमध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याची पिकांची नासधूस करणे. एच. SC किंवा ST व्यक्तीला भीक मागण्यास, वेठबिगारीची, सार्वजनिक प्रयोजनाची कामे सोडून इतर कामे करण्यास भाग पाडणे. आय. SC किंवा ST व्यक्तीला मानवी अथवा प्राण्यांचे मृत शरीर वाहून नेण्यास किंवा त्यांची थडगी खोदण्यास भाग पाडणे. जे. SC किंवा ST व्यक्तीला हाताने मैला साफ करावयास लावणे, त्यासारख्या हीन कामावर ठेवणे. के. SC किंवा ST व्यक्तीला स्त्रीला देवतेपुढे, पुतळ्यासमोर, देऊळ किंवा धार्मिक स्थळांसमोर, पूजा केल्या जाणाऱ्या कोणतीही वस्तूसमोर देवदासी म्हणून खेळ करण्यास भाग पाडणे. एल. SC किंवा ST व्यक्तीला एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मत देण्यासाठी, न देण्यासाठी, उमेदवारीतून माघार घेण्यासाठी किंवा त्यासंबंधी इतर कृत्यांसाठी धाकधपटशा करण्यास भाग पाडणे किंवा अडथळा निर्माण करणे. एम. SC किंवा ST व्यक्ती त्याच्या शासकीय पदाची सामान्य कर्तव्ये किंवा कार्य पार पाडत असताना त्याला जबरदस्ती, धाकधपटशा करून प्रतिबंध करणे अथवा अडथळा निर्माण करणे. एन. SC किंवा ST व्यक्तीवर मतदानाच्या कालावधीत त्याचा हक्क असलेल्या सार्वजनिक फायदा घेण्यास प्रतिबंध करणे, त्याला जखमी करणे, त्यावर हल्ला करणे अथवा बहिष्कार टाकणे इत्यादी. ओ. SC किंवा ST व्यक्तीने एखाद्या विशिष्ट उमेदवाराला मतदान केल्याबद्दल, न केल्याबद्दल या कायद्याप्रमाणे त्या व्यक्तीविरुद्ध कोणताही अपराध करणे. पी. SC किंवा ST व्यक्तीविरुद्ध खोटी, तापदायक, दुष्ट फौजदारी किंवा इतर कोणतीही कार्यवाही सुरू करणे. क्यू. SC किंवा ST व्यक्तीला त्रास, इजा पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाला खोटी माहिती देणे. आर. SC किंवा ST व्यक्तीचा अपमान करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी पाणउतारा करणे. एस. SC किंवा ST व्यक्तीला तिच्या जातीच्या नावाने सर्व लोकांसमोर अपशब्दात बोलणे. टी. SC किंवा ST व्यक्तीचा समुदाय पवित्र मानत असणाऱ्या वस्तू नष्ट करणे, नासधूस करणे, खराब करणे. यू. SC किंवा ST व्यक्तीविरुद्ध लेखी, तोंडी, खुनांनी, प्रत्यक्ष प्रतिध्वनीद्वारे, इतर प्रकारे द्वेष, शत्रुत्वाची भावना किंवा वाईट इच्छा व्यक्त करणे. व्ही. SC किंवा ST व्यक्तींच्या मनात नितांत आदर आहे अशा व्यक्तींची लेखी किंवा तोंडी अपमान करणे. डब्ल्यू. एखादी महिला ही SC किंवा ST आहे हे माहीत असून देखील तिला वाईट उद्देशाने स्पर्श करणे, तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक पद्धतीने हावभाव करणे, शुद्ध वावरणे, कृती करणे इत्यादी. एक्स. SC किंवा ST व्यक्ती वावरत असलेल्या जलाशय, इतर कोणत्याही स्रोताचे पाणी दूषित करणे. वाय. SC किंवा ST व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक राहण्याच्या ठिकाणी जाण्या येण्याचे नाकारणे. झेड. SC किंवा ST व्यक्तीला तिचे घर, गाव, निवासस्थान सोडण्यास बळजबरीने भाग पाडणे. झेड. ए. SC किंवा ST व्यक्तीला खालील गोष्टी करण्यास प्रतिबंध करणे. एक. सार्वजनिक मालमत्तेची साधने, पुरण्याची जागा, स्मशान, नदी, झरे, विहीर, तलाव, पाण्याची टाकी, नळाचे पाणी, इतर पाण्याचे स्रोत, आंघोळीचे घाट, सार्वजनिक वाहने, कोणताही रस्ता किंवा मार्ग यावर जाण्यास बंदी करणे. 2. सायकल, मोटरसायकल, पादत्राणे वापरणे, नवीन कपडे घालणे, लग्नाची मिरवणूक काढणे, घोड्यावर बसणे, वाहनामध्ये बसणे इत्यादी गोष्टींपासून वंचित ठेवणे. 3. सार्वजनिक पवित्र स्थानात, जागेवर, एखाद्या जागेत प्रवेश करणे, धार्मिक, सामाजिक जागेत, सांस्कृतिक मिरवणुकीच्या जत्रेत सामील होणे यास बंदी करणे. 4. सार्वजनिक शैक्षणिक संस्था, दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, दुकान, सार्वजनिक ठिकाण येथील सार्वजनिक भांडींचा वापर करण्यास बंदी घालणे. 5. कोणताही व्यवसाय, धंदा किंवा नोकरी करण्यास बंदी घालणे. झेडबी. SC किंवा ST व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती ते जादूटोणा करतात किंवा मांत्रिक आहेत या कारणांसाठी शारीरिक किंवा मानसिक दुखापत करणे, याचना करणे. झेडसी.
SC किंवा ST व्यक्तीच्या कुटुंबावर सामाजिक आर्थिक बहिष्कार टाकणे किंवा तशी धमकी देणे. मित्रांनो, हे सर्व अत्याचार आपण पाहता. हे सर्व अत्याचार कोणालाही पाठ करण्याची गरज नाही. अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत एक वाक्य सांगतो, ते लक्षात ठेवायचं की कोणतीही व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा जमातीची सदस्य आहे हे माहीत असताना वाईट भावनेने, द्वेष भावनेने किंवा चुकीच्या उद्देशाने अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारे म्हणजेच आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक इतर कोणत्याही प्रकारचे जर का नुकसान पोहोचवले तर त्याला अत्याचार असे म्हणतात. आणि या अत्याचारांसाठी शिक्षा दिलेली आहे. अशा व्यक्तीला किमान 6 महिने व जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत वाढवता येईल इतका कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल. पोटकलम 2, खालील कोणतीही कृती SC ST नसलेल्या व्यक्तीने SC ST व्यक्तीविरुद्ध केली तर पुढील प्रमाणे शिक्षा होईल. 1. पुढीलपैकी कोणतीही कृती SC ST नसलेल्या व्यक्तीने SC ST व्यक्तीच्या बाबतीत केल्यास शिक्षा. SC किंवा ST व्यक्तीस मृत्यूदंड, फाशीची शिक्षा व्हावी या उद्देशाने खोटा साक्षी पुरावा देणे, तयार करणे तसे होईल असे माहीत असताना SC किंवा ST व्यक्तीला खोटा पुराव्यावरून जर का फाशी देण्यात आली तर ज्या व्यक्तीने खोटा पुरावा दिला आहे किंवा खोटा पुरावा तयार केला आहे त्या व्यक्तीला जन्मठेप व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येईल. 2. SC ST व्यक्तीला मृत्यूदंड सोडून 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा व्हावी याकरिता जो कोणी खोटा साक्षी पुरावा देईल किंवा तयार करेल त्याला किमान 6 महिने ते 7 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 3. SC ST व्यक्तीच्या मालकीच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग, स्फोटक पदार्थ यांच्या सहाय्याने जो कोणी खोडसाळपणा करेल त्याला किमान 6 महिने ते कमाल 7 वर्ष कारावास व द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 4. SC ST व्यक्तीचे प्रार्थनास्थळ, राहण्याची जागा, मालमत्तेच्या सुरक्षेची जागा या इमारतीस नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ यांच्या सहाय्याने जो कोणी खोडसाळपणा करेल त्याला जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा. 5. व्यक्ती SC किंवा ST आहे, मालमत्ता SC ST व्यक्तीची आहे हे माहीत असताना केवळ याच कारणावरून त्या व्यक्तीविरुद्ध किंवा त्याच्या मालमत्तेविरुद्ध भारतीय न्याय संहितेमधील ज्या गुन्ह्यांना 10 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा कारावास आहे अशा प्रकारचे गुन्हे केल्यास गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा होईल. 5. एखादी व्यक्ती SC किंवा ST आहे, एखादी मालमत्ता SC ST व्यक्तीची आहे हे माहिती असताना अनुसूचीतील अपराध केल्यास म्हणजेच 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा नाही म्हणजे 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे अशा प्रकारचे अपराध केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार कारावास व द्रव्यदंडास पात्र असेल. 6. या प्रकरणामधील अपराध करण्यात आलेला आहे हे माहिती असताना ते सकारण वाटत असताना अपराधी व्यक्तीला कायदेशीर शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने पुरावा नाहीसा करण्याची व्यवस्था करणे, त्या अपराधांसंबंधीची खोटी माहिती देणे व त्या अपराधाकरिता असलेल्या शिक्षेप्रमाणे. 7. लोकसेवक असलेल्या व्यक्तीने या कलमाखालील अपराध करणे त्याला शिक्षा आहे किमान 1 वर्ष ते त्या अपराधाकरता असलेली कारावासाची कमाल शिक्षा. मित्रांनो, यात 1 ते 5 ह्या ज्या शिक्षा आहेत या तुमच्या तोंडपाठ असल्या पाहिजेत. त्यानंतरच्या शिक्षा तुम्ही लक्षात नाही ठेवल्या तरी देखील चालते. आणि या कायद्याचं अत्यंत महत्वाचं कलम 4, कर्तव्यातील निष्काळजीपणाबद्दल लोकसेवकास शिक्षा. पोटकलम 1 मध्ये शिक्षा दिली आहे 6 महिने ते 1 वर्ष कारावास ही शिक्षा लोकसेवकाला होईल. मग लोकसेवकाने कर्तव्यात निष्काळजीपणा करणे हे माहिती असण्यासाठी लोकसेवकाची कर्तव्य कोणती हे माहीत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी लोकसेवकाची कर्तव्य बघा. व्यक्तीने तोंडी माहिती दिल्यास लोकसेवकाने ती माहिती लिहून घ्यावी आणि त्यावर व्यक्तीची सही घ्यावी, त्याआधी ती माहिती वाचून दाखवावी. या कायद्यातील इतर तरतुदीनुसार तक्रारीची किंवा प्राथमिक अहवालाची नोंद करणे, माहिती देणाऱ्याला नोंद केलेल्या माहितीची प्रत देणे, अत्याचार झालेल्या व्यक्तीचा व त्या संबंधातील साक्षीदारांचा जबाब नोंदवून घेणे, चौकशी करून आरोपपत्र 60 दिवसांच्या आत न्यायालयात दाखल करणे, विलंब झाल्यास त्याची कारणे नमूद करावी, कागदपत्रांची किंवा इलेक्ट्रॉनिक लेखांची व्यवस्थित तयारी करणे, रचना करणे, भाषांतर करणे, या कायद्यात नमूद केलेले इतर सर्व कर्तव्य पार पाडणे. ही सर्व लोकसेवकाची कर्तव्य आहेत. परंतु लोकसेवकाच्या विरुद्ध केलेले या बाबतीत जे दावे असतील ते दावे कार्यालयीन चौकशीनंतर
केले जातील. आणि पोटकलम 3, लोकसेवकाने त्याच्या कर्तव्यात कोणत्याही प्रकारची हयगय केली असल्यास त्याची दखल विशेष न्यायालय किंवा एकमेव विशेष न्यायालयाने घ्यावायची आहे व लोकसेवक त्यात दोषी आढळला तर त्याला दंडाची शिक्षा देण्यात येईल. मित्रांनो, या ठिकाणी आजचा आपला हा छोटासा कायदा समाप्त झाला आहे. आपण प्रवासात असताना, कामात असताना, ज्या ठिकाणी आपल्याला वाचन शक्य नाही त्या ठिकाणी आपण हे आपल्या आयुष्यातील 15 मिनिटं जर का हे ऑडिओ ऐकण्यासाठी दिला तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.